यांना विनम्र अभिवादन करून अस्मिता रंगायतन यवतमाळ सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे स्वर्गीय डॉक्टर शंकर शेष यांच्या बिन बाती के दीप या हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद 2 अंकी ज्योतिर्गमय। निर्मिती डॉक्टर ललिता घोडे, लेखक आणि दिग्दर्शक अशोक आष्टीकर, सूत्रधार अमित राऊत, नेपथ्य विनायक निवल, सतीश पवार, प्रकाश योजना अशोक कार्लेकर, संगीत सिद्धार्थ जयस्वाल, रंगभूषा आशिष मदनकर, रंगमंच व्यवस्था प्रशिक डोंगरदिवे, आमिर बनसोड, वेशभूषा कृष्णा रोकडे। अस्मिता रंगायतन सादर करीत आहे 2 अंकी नाट्यकृती ज्योतिर्गमय ज्योतिर्गमय। पुढच्या आठवड्यामध्ये होईल ना? काय सांगता? 8,000 कॉपीज बुक झाल्या. गुड 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 देशमुख साहेब. अहो देशमुख साहेब, मी काय मशीन आहे का? अहो दिवसभरामध्ये माणूस लिहून लिहून किती लिहिणार आहे? 20 किंवा 25 पेजेस. अहो देशमुख साहेब, कादंबरी लिहिणं म्हणजे पानाचा तोबरा तोंडात भरून पिचकाऱ्या मारणे इतकं सोपं नसतं. हो हो देशमुख साहेब, अहो तुम्हाला सांगतो, तिच्या डोळ्यांची काळजी मी घेतोच आहे. तुम्हाला सांगतो, अगदी तिच्या डोळ्यांचा इलाज करायला मला परदेशात जावं लागलं ना, तरी सुद्धा मी मागे हटणार नाही. आणि देशमुख साहेब, 8,000 कॉपीज बुक झाल्या म्हणता, एक 50,000 रुपयाचा ऍडव्हान्सचा चेक पाठवून दे. बेर तुम्ही कादंबरीची आठवण देत राहा आणि चेक पाठवायला विसरू नका देशमुख साहेब. कसं? हो
मंजू, शेवटी तू नवीन साडी खरेदी केलीच एकदाची. तुला सांगू, या नवीन साडीमध्ये तू अगदी सुंदर दिसतेस. अगदी नवीन दिसतेस. इतक्या कमी प्रकाशात तू माझी साडी बघितली देखील? थांब, लाईट लावते, मग बघ माझी साडी. ब्युटिफुल. मंजू, या नवीन साडीमध्ये तू अगदी अप्सरा वाटतेस. चल, उगीच चढवू नको. 800 रुपयाच्या साडीमध्ये कुणी अप्सरा वगैरे वाटत नसते. ज्या साड्या 5-7 हजाराच्या असतात ना. मंजू, तुझं सतत त्या साड्यांकडेच लक्ष. अगं, साड्यांच्या दुकानाच्या बाहेर सुद्धा एक जग आहे, जरा त्याकडे लक्ष दे. मंजू, अगं, माझ्या डोक्यावर 24 तास एक तलवार लटकलेली आहे. आज काही लिहून नाही घेतलं? घेतलं ना, लिहून घेतलं. 3.5 पेजेस. तेवढ्यानं काय होतंय? अगं, तो प्रकाशन देशमुख माझा जीव खातोय. दिवसातनं 4-4 फोन करतोय. तुला सांगतो, आत्ताच त्याच्याकडनं एक 50,000 रुपयाचा ऍडव्हान्सचा चेक घेतला. एखादं नवीन गणित दे, नवीन पिल्लू सोड, या बाबतीत तू अगदी तरबेज आहेस. या विशाखाला मी आतापर्यंत 1000 वेळा सांगितलं, विशाखा डिअर, एवढं हळू लिहून कसं चालेल? हजारो वाचक तुझ्या कादंबरीची वाट बघतायत, त्यांच्यासाठी तरी लिही. तुला सांगतो, वाचकांची मला आलेले प्रशंसा पत्र मी तिला अशी वाचून दाखवले जसे काही ते तिला आलेले आहे, पण काही परिणाम नाही. पण झालंय काय? पूर्वी तर ती असं काही करत नव्हती ना. अगं, आजकाल तिने एक नवीनच प्रकरण सुरू केलंय. आजकाल माझं सगळं चुकत जातं. माझा जीवनाचा अनुभव कमी पडतोय. नवीन लिहिण्यासाठी नवीन बघणंही आवश्यक असतं. हे जग किती बदलतंय वगैरे 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 असं सारखं काहीतरी बोलत असते. मला सारखं विचारत असते, शिव, माझे डोळे चांगले होतील ना रे? मी परत हे जग बघू शकेल ना? डॉक्टर आले होते? हो, आले होते. काय म्हणत होते? काय म्हणणार आहे? तीच त्यांची ठरलेली वाक्य, की दृष्टी परत येऊ शकते, केव्हाही येऊ शकते. म्हणजे तिचे डोळे चांगले होऊ शकतात? ती पुन्हा हे जग बघू शकेल? डॉक्टरांना अजूनही आशा आहे. शिव ही अशी टांगती तलवार अजून किती दिवस आपल्या डोक्यावर? अजब परिस्थितीमध्ये अडकलोय मंजू. पण आपण काय करू शकतो? हे बघ, विशाखाचं जगणं जसं माझ्यासाठी आवश्यक आहे ना, तसं तिचं मरण देखील. तिचं जगणं यासाठी आवश्यक आहे की ती जर नसली ना, तर लेखक म्हणून माझं अस्तित्वच संपून जाईल. आणि तिचं मरण यासाठी आवश्यक आहे की जोपर्यंत ती या जगामध्ये आहे ना मंजू, तोपर्यंत तू माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे येऊ शकत नाही. जरा माझा विचार कर शिव. मी जे काही करते ते योग्य आहे? किती विश्वास आहे रे विशाखाचा माझ्यावर. आणि मी विचार करते, मी तुझ्या आयुष्यात आली नसते तर? काय मंजू, अगं काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलते शिव. 2 वर्षापूर्वी टायपिस्ट म्हणून मी या घरात आले. मला माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. माझा परिवार गरीब आहे. मला वाटलं होतं मी मेहनत केली, त्याची स्वप्न पूर्ण होती. हा, तर मी मदत करतोय ना तुला. करतोय ना. मग कुठली किंमत मोजून? सुरुवातीला शिव मला असं वाटायचं की खरा लेखक, खरा कादंबरीकर तूच आहेस. तुझं लिखाण टाईप करता करता मी तुझ्या प्रेमात पडले. तूही विशाखाच्या अंधळेपणाला कंटाळला होतास ना. तू मला आर्थिक मदत केली, माझ्यावर प्रेम करू लागले. पण जेव्हा मला तुझं खरं रूप समजलं ना, तेव्हा मी तुझा तिरस्कार करायला हवा होता. तुला सोडून द्यायला हवा होता. पण असंही मी करू शकत नव्हते. आता मी माझा निर्णय बदलू शकत नाही. ना आता भूतकाळ, वर्तमान काळ, ना भविष्य. मंजू, काय झालंय तुला? असं का बोलतेस? काहीही झालेलं नाही शिव आता माघार नाही. मी जे काही करते ना, त्यामुळे माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होते. माझ्या भावाचं शिक्षण पूर्ण होतंय. त्या तुलनेनं मी मोजत असलेली किंमत. मंजू, अगं माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ, मला तर असं वाटतं ना की तू माझ्या आयुष्यामध्ये अगदी कायमची यावी. सगळं काही अनिश्चित झालंय शिव. जाऊ दे, सोड तो विषय. ते मी तुला टेपिंग करायला सांगितलं होतं, ते झालं? हो, तयार आहे. अगदी मी सांगितलं होतं तसंच झालंय ना? जरा ऐकव मला. नाही, वारंवार ते प्ले करणं ठीक नाही. विशाखाला ऐकव थोड्या वेळाने. बघ, तिला लिखाणाची स्फूर्ती येते की नाही. 10-20 पानं तर नक्कीच लिहून देईल ती. ठीक आहे, तू आज तिच्याकडनं लिहून घेतलेलं टाईप करायला घे. मी तिला बातमी देऊन येतो की आज आकाशवाणीवर तिच्या कादंबरीवर प्रसिद्ध समीक्षक मार्तंड देव बोलणार आहेत. ओके? हो. आलोच.
कदाचित 5-10 पानं आणखी लिहून देईल. अरे अरे, कोण आहात तुम्ही? न विचारता घरात घुसत आहात? कमाल करताय. या घरात येण्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागेल. हो, घ्यावीच लागेल. सभ्य माणूस कोणाच्याही घरात येण्यापूर्वी नॉक करतो मिस्टर. आणि असभ्य माणूस जेव्हा कोणाच्या घरात घुसत असतो तेव्हा काय करतो मिस? तेव्हा तो तुमच्यासारखं येतो. बोला, काय काम आहे? अरे मिस, तुम्ही मला बसायला सांगाल की नाही? आणि मिस, तुम्ही तुमचं काम का बंद केलं? तुम्ही मला सारखं मिस मिस का म्हणत आहात? मग मिसेस म्हणून? नाही मी. त्याचं काय आहे ना की मी कुठलीही अनोळखी स्त्री मला भेटली तर मी त्यांना मिस म्हणत असतो. हा, काही पतिव्रता स्त्रिया असतात ज्या मिस म्हटल्यावर नाराज होतात, हरकत घेतात, पण जनरली अधिकांश स्त्रिया या मिस म्हटल्यावर खुशच होतात. तुम्ही मला मंजू म्हणा. मिस मंजू? नाही मिसेस मंजू? नाही, त्याला अजून थोडा वेळ आहे. काय कुठं काही जमतंय काय? हा? तुम्हाला काय करायचंय? विनाकारण मी काही म्हणत नसतो. मी मदत करेन स्वतःचीच. सेल्फ हेल्प. मला लग्नासाठी 3 महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या. या 3 महिन्यातच माझं लग्न करायचं आहे. 10 दिवस झाले हो, अजून कशाचीच काही सुरुवात नाहीये. तुम्ही खूप बेश्रम आहात. आता तुम्ही मला बेशरम ठरवूनच टाकलाय तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगून टाक. सांगा. हेच की तुम्ही फार सुंदर आहात. हे बघा, मी तुमच्यासारखी सुट्टीवर वगैरे नाहीये. मला अजून बरंच काही टाईप करायचं. अरे, इतक्या सुंदर मुली काय टायपिस्ट म्हणून ठेवत असतात का? बॉस समन ऑफिस मध्ये लागून राहावं यासाठी ठेवत असतात. एनिवे, शिवराज समर्थ कुठे? तुम्हाला काय करायचंय? अरे, तुम्ही टायपिस्ट आहात की चौकीदार? जाऊन सांगा त्याला मेजर आनंद आलाय म्हणून. तुम्ही मेजर आहात? मग तुम्ही मला काय मायनर समजलं? अरे 2 वर्षात मेजर आणि त्यानंतर काही वर्षात मेजर जनरल. आणि मध्येच युद्ध सुरू झालं तर? तर तर मग काय परमवीर चक्र. हॅलो. हा, हो, शिवराज समर्थ यांच्याकडून बोलतोय. हा, काय बोलताय? रात्रीच्या शोचे 2 तिकीट बुक झाले. कुठला मूवी? सिलसिला? अमिताभ बच्चन? क्या बात आहे. हो हो, मी सांगतो. शिवराजला नक्की सांग. हा, आनंद. शिवराज. कधी आलास नागपूरला? अरे मी तर समजत होतो की मी सीमेवर कामी आलो म्हणून. हा, बस बस बस, have a seat. किती दिवसांच्या सुट्टीवर आलास? 3 महिने लग्नासाठी सुट्टी मिळाली. 3 महिन्यांची सुट्टी लग्न करण्यासाठी? हा, अरे खूप उशिरा सुट्टी मिळाली तुला. का रे? नाही म्हणजे तुझी ती तनुजा, शिवानी, नीलकांती सगळे निपटले आहेत. हो, म्हणजे माझी लिस्ट आटोपली. शिवराज, तुझी परवानगी असेल तर तुझी टायपिस्ट. अरे ती अशीच आहे. शिवराज, मी सुद्धा असाच आहे. ते जाऊ दे. मला सांग तू काय घेणार आहेस? आय मीन काय पिणार? तुझ्याकडे चहा कॉफी शिवाय दुसरं काही असतं का रे प्यायला? हा? मस्करी सोड. हा. मी काय म्हणतोय, थंडीचे दिवस आहेत आणि तू मिलिटरी वाला तर चालेल चालेल. आलोच. हा, सोडा की पाणी? एनिथिंग ऑफ युअर चॉईस. आलो. मिस, मी तुमची परवानगी घेतलेली आहे. परवानगी कशाची? शिवला तुमच्या बाबतीत काही अडचण नाहीये. ही कॅन स्पेअर मी. हा, नो नो, ही कॅन नेव्हर स्पेअर मी. अरे तो माझा बालमित्र आहे. मी त्याला विचारलंय. आज रात्रीच्या शोच्या 2 तिकीट सुद्धा बुक झाल्या अलंकार थिएटरवर. माझा विश्वासच बसत नाही. शिव असं काही म्हणू शकतो? हे बघा मिस, आता ना तुम्ही घरी जा. तुम्हाला आता सुट्टी. घरी जाऊन मस्त तयारी करा. हा, पण
मी तुम्हाला पिकअप करेन. काय काय चाललंय तुम्हा दोघांचं? शिव, आज मी हिला सुट्टी देऊन टाकली. हा, सुट्टी? हा, चांगलं केलं, चांगलं केलं. मंजू, जा, तुला आता सुट्टी. पण टाईम हा, ते उद्याला करता येईल. जा तू आता. जा 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 जा. गुड. आनंद. हा, शिवराज, तुझी प्रगती बघून खूप आनंद झाला. आता मी ठरलो फौजी माणूस. साहित्यातलं मला फारसं कळत नाही, पण जिकडे तिकडे तुझी चर्चा. सगळे म्हणतात की यावेळेस कोणाचं चांगलं लिखाण असेल तर तो म्हणजे शिवराज समर. Yes. Cheers. हो आनंद. अरे, वाचकांच्या आशीर्वादाने आणि तुझ्यासारख्या मित्रांच्या शुभेच्छांमुळे हम्म. आज मी मराठीतला सर्वश्रेष्ठ लेखक आहे. कोणीतरी मला सांगत होतं की सर्व भारतीय भाषांमध्ये, इतकंच नाही तर जर्मन आणि रशियन भाषेमध्ये सुद्धा तुझ्या कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. तुझ्या कादंबरीवर निघालेले चित्रपटही मी बघितले आहेत. मोकळे आकाश आणि नवी दिशा या वर्षाच्या शेवटी होत आहेत रिलीज. ग्रेट. प्रसिद्धी बरोबर भरपूर पैसाही कमवलेला दिसतोय रे. तुझा हा बंगला, तुझी ती गाडी आणि तुझी टायपिस्ट. खरी गोष्ट आहे तुझी. हा. म्हणजे बऱ्यापैकी पैसा मिळतोय आता मला. विशाखा सुद्धा लिखाण करत होती ना रे? अजूनही लिहिते ती? नाही, आता ती लिहत नाही, माझ्याकडनं लिहून घे. अजूनही लिहिते? कमाल आहे विशाखाची. म्हणजे आंधळी झाल्यावर सुद्धा तिचं साहित्यप्रेम काही सुटलं नाही. आनंद, सगळ्यात वाईट गोष्ट हीच आहे की आजही ती स्वतःला लेखिका समजते. नाही म्हणजे पूर्वी तिच्या कथा मराठीतल्या प्रसिद्ध मासिकांमध्ये वगैरे छापल्या जायच्या. सत्यकथा, हंस, आणि मला असं वाटतं ते एक स्त्री म्हणून एक मासिक होतं. त्या कथांमुळेच तर मी तिच्यावर भाळलो होतो. तूही कविता लिहित होतास ना? तुला कवी संमेलनात बोलवायचेत ना? हा, आणि माझ्या कवितांवर ती भाळली होती. अर्थात शी गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी. आणि तेव्हापासूनच तुमचं प्रेम सुरू झालं. तुमच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. चर्चा? आनंद, चर्चा हा शब्द फारच छोटा झाला. तू त्याला बदनामी म्हण. म्हणजे त्यावेळेला मी आणि विशाखा आम्ही दोघं जण कॉफी हाऊसला, पिक्चरला वगैरे सोबत जायचो. पण तू त्या बदनामीची कधी पर्वा नाही केलीस. मला छान वाटायचं, खरंच छान वाटायचं. तुला विशाखाच्या आईबद्दल माहिती होती म्हणा. अर्थात सगळ्या समाजालाच ठाऊक होतं, पण तू मात्र ठाम होतास. आनंद, तुला आठवते त्यावेळेला किती सल्लागार पैदा झाले होते. माझे हितचिंतक सगळेजण मला समजवत होते की या विशाखाला सोड, तिच्यापासून दूर राहा. पण तू कोणाची पर्वा नाही केलीस, कारण तू विशाखामय झाला होतास. आनंद, अरे ते वय आणि ती वेळच तशी होती. आणि एक दिवस विशाखा अचानक आंधळी झाली. तिच्या दोन्ही डोळ्यांतल्या ज्योती अचानक विझल्या. अंधार अंधार. आनंद, अरे त्यावेळेला विशाखा मला सारखं सांगत होती रे की शिव, माझे डोळे दुखतात, माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय, डोळे लाल झालेले आहेत. अरे पण तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो. त्याला कारण की त्यावेळेला आम्ही दोघेही या पृथ्वीचे निवासी नव्हतोच. स्वप्नांचे पंख लावून आकाश भरारी घेतो. अरे विशाखाला एक महान कादंबरीकार व्हायचं होतं आणि मला एक महान कवी. त्यानंतर अचानक तिचे डोळे गेले आणि संपलं सगळं. विशाखा किती छान लिहित होती ना. म्हणजे तिचे डोळे गेले नसते ना तर तिची गणना कदाचित आजच्या त्या महान साहित्यिकांमध्ये झाली असते. पण तू कधी महान कवी वगैरे होशील असं मला कधी वाटलं नव्हतं. म्हणजे त्याही वेळेस मला तुझ्या कवितेपेक्षा मला तुझा आवाज आवडायचा. तुझा आवाजच तुझं शस्त्र होतं. बरं झालं सर, त्या तू कविता सोडून हे कादंबरी लिहायला लागलीस, मोठा झालास. पण शिवराज, तू आंधळ्या विशाखा बरोबर लग्न कसं काय केलं?
एका आंधळ्याची काठी होण्याचा निर्णय कसा काय घेतला? आनंद, मला असं वाटतं तुझ्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आणखी एक पेक बनवला पाहिजे. अजून घेशील? दारू पिण्याच्या बाबतीत तू मिलिटरी वाल्यावर मात का लागला सर? गुड गुड. अरे पण दारू पिण्याचे नियम मात्र तुला माहिती नाही. दारू पिणाऱ्यांना अजून घेशील असं विचारायचं नसतं रे. मैफिलीत बसून पिणाऱ्याचं एकही लक्ष तुझ्यात नाही. जस्ट अ सेकंड. हा. नाहीच येतो. सगळे मांसासाठी उपाशी आहे. सगळ्यांना शरीर हवे. आत्मा, परमात्मा, धर्म, दर्शन सगळं व्यर्थ आहे. धोका आहे, माया आहे. कमजोर लोकांना भुलवत ठेवण्याचा तो एक मार्ग आहे. वा. नाही रीटा, मी पापी नाही. तिने माझ्या गळ्यात हात टाकला. तिने माझ्या केसांतून हात फिरवला. तिने मला मिठीमध्ये घेऊन डोळ्यांनी आमंत्रण दिलं. त्यानंतर जे काही केलं तो शरीराचा आग्रह होता, गरज होती. क्या बात, क्या बात, क्या बात. तू इथे काय करतोय आनंद? अरे तुझा टाइपरायटर बघत एकदम फर्स्ट क्लास आहे. शिव, आजकाल तुझी प्रत्येक गोष्ट किती छान आहे ना. तुझं हे घर, तुझी ही सगळी सजावट, तुझी कार, तुझी टायपिस्ट आणि आणि विशाखा. हो, विशाखा आहे सुंदर. अरे अरे पण या विशाखाचं आणि माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्याकडे काय होतं? काहीही नाही. हा टेबल आणि या खुर्च्या या सगळ्या तुझ्याकडनं आल्या होत्या. साड्या आणि कपडे तुम्ही मित्रांनीच गिफ्ट केले होते. हा, एका अंधळ्या मुलीबरोबर लग्न करण्याचं साहस आणि त्याग मी दाखवलाय असं त्यावेळेला लोक म्हणत होते तोंडावर. पण मनातल्या मनात मला मूर्ख ठरवत होते की ही विशाखा डोळ्यांनी आंधळी आणि मी अकलेनी. सॉरी 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 सॉरी. मला खरं तर असं विचारायचं नव्हतं. आम्हाला प्रश्नच विचारायला नको होतं. अरे मला नाही नाही आनंद, हे बघ, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुला आहे. अरे तू फौजी माणूस आहेस. सरळ सरळ विचार. बाकीचे लोक आडून पाडून विचारतात. त्यांना असं वाटतं असं केल्यामुळे माझ्या मनावरचा घाव थोडासा कमी होतो. पण मी तुला खरं सांगू का आनंद, माझी ना आता भावना संपलेली आहे. पण शिवराज, तू मात्र आंधळ्या विशाखा बरोबर लग्न केलंस, धैर्यानं, हसत हसत. हो हो, मी लग्न केलं. हे बघ आनंद, त्यावेळेला माझ्या कपाळावर एकही आठी नव्हती. अरे मी विशाखाशी लग्न केलं कारण मी तिच्यावर प्रेम करत होतो. आणि प्रेमाची परिणिती शेवटी लग्नातच व्हायला हवी ना. मलाही त्या कसोटीवर खरं उतरायचं होतं. तू प्रत्येक गोष्ट असं होत असं का म्हणतोय? अरे कारण आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. एका साहित्यिकाकडून तू एवढी अपेक्षा तर करू शकतोस ना आनंद. अरे अरे मी विशाखाला कसं काय सोडू शकत होतो? मी प्रेम करत होतो तिच्यावर. तुला आता पश्चाताप होतोय का? कारण व्याकरणामध्ये वर्तमान काळ सुद्धा असतो मित्र. हो, पश्चाताप होतोय मला. काय? तुला पश्चाताप होतोय? खरंच पश्चाताप होतोय. अरे पण वेगळ्या पद्धतीचा. म्हणजे मला वाईट वाटते रे की विशाखा तिच्या डोळ्यांनी हे सगळं वैभव नाही बघू शकत. मला फक्त एवढं वाटतं की एक क्षण का असेना पण तिची दृष्टी परत यावी आणि तिने तिच्या डोळ्यांनी हे सगळं वैभव बघावं. हे यश, ही श्रीमंती. तिची दृष्टी परत येण्याची काही शक्यता नाही का? नाही. आता मोठे मोठे डॉक्टर सुद्धा निराश झालेले आहेत. हे सगळं तू विशाखाला सांगितलंयस? नाही आनंद, यातलं मी विशाखाला काहीही सांगितलेलं नाहीये. रादर मी तिला प्रत्येक वेळी हे सांगतो की तू पुन्हा बघणार आहेस. सगळे डॉक्टर म्हणतात, अरे या एका गोष्टीमुळे तिच्यामध्ये जगण्याची उमेद अजूनही बाकी आहे.
सत्यवादी बनवून खरं सांगून मी तिला निराश नाही करू शकत. खरं शिवराज, कमाल आहे तुझी. अरे तू फक्त महान कादंबरीकार नाही, महान लेखक नाही, तर महान माणूस आहे. सॅल्यूट तुला. थँक्यू. तू जाऊन विशाखाला का भेटत नाहीस? अरे खरं तर तिला भेटण्याची मला हिंमतच होत नाहीये. तिच्याशी काय बोलू आणि कसं बोलू मला प्रश्नच पडतोय. अरे तू एक क्षण माझा विचार कर. अरे मला किती सांभाळून राहावं लागत असेल तिच्याशी बोलताना. हे बघ प्रत्येक वेळी तिच्याशी बोलताना या गोष्टीचं भान ठेवावं लागतं की आपल्या कुठल्या एखाद्या शब्दामुळे तिच्या भावना तर दुखावल्या जाणार नाही ना. कुठे आहे विशाखा? विशाखा वर तिच्या रूम मध्ये. तिला दिसत नाही तर वरच्या खोलीत का ठेवलंय? अरे काय आहे, ती जर खाली थांबली ना तर ती सारखी चालत फिरत राहते. हा, कशाला तरी अडखळून पडते, मग लागतं तिला जखम होते. म्हणून मी तिला वरच ठेवलेलं आहे. काय आहे, तेवढीच एक पायऱ्यांची भीती राहते कायम मनामध्ये. आणि अरे शेवटी ती आंधळी आहे, आंधळ्यांसाठी वरची खोली काय खालची खोली काय सगळं सारखंच नाही का? हो. जा तू तिला भेटू. हो. हॅलो, हा अलंकार थिएटर्स. आम्ही शिवराज बोलतोय. हो शिवराज समर्थ. आम्ही रात्रीच्या शोच्या 2 तिकीट बुक केल्या होत्या. हा सेकंड शोचे. हा त्या कृपया कॅन्सल करा. गुड, थँक्यू. हॅलो, गोयल साहेब नमस्कार. शिवराज. नाही म्हटलं आपल्या फ्लॅटच्या खरेदीचं कुठपर्यंत आलं? हा हा किती सांगत आहे? 8 लाख. हा ठीक आहे, ओके, करून टाका सौदा. हो अगदी ताबडतोब करून टाका. हा हवं असेल तर मी एक ऍडव्हान्स पेमेंटचा चेक पाठवून देतो, 1 लाख रुपयांचा. त्यात काय मोठी गोष्ट आहे. हा अगदी ताबडतोब लागा आम्हाला. हो हो. आणि गोयल साहेब आपल्याला तो आपला बंगला भाड्याने द्यायचा होता, त्याचं काय झालं? हा एखादं सरकारी ऑफिस बघा, म्हणजे भाडं चांगलं येईल काय? हा अच्छा, दाखवलं होतं. काय म्हणतात? नाही म्हणतात? अरे माझं नाव सांगून बघा ना. सांगितलं होतं तरी नाही म्हणतात. ठीक आहे बघ, तुम्हाला काय योग्य वाटतं ते करा. हो अगदी अगदी. हा हो गोयल साहेब, हो तिच्या डोळ्यांची काळजी मी घेतोच आहे. हा चालेल, ओके, थँक्यू. हे बघा नरहर नाटककार, मी तुमच्या नाटकाबद्दल माझं काहीही मत व्यक्त करू शकत नाही. आणि मुळात मला नाटकामध्ये इंटरेस्ट नाही आहे. हो, तुम्ही एवढे नाराज का होत आहात शिवराजजी? माझ्यावर असे रागवत का आहात? व्हाय डू यू बिकम सो एंग्री? कारण तुम्ही एकच वाक्य 4-4 वेळा बोलता म्हणून. अहो, कथा कथनाची हीच विशिष्ट आहे. एक एक गोष्ट वारंवार वारंवार सांगितली ना तरच त्याचं वजन वाढतं. हेच नाटक आहे. दिस इज ड्रामा. हाच अभिनय आहे. दिस इज ऍक्टिंग. काय नाव काय तुमच्या नाटकाचं? नाटकाचं नाव, हा? नाटकाचं शीर्षक अजून ठरलं नाही. टायटल फिक्स नाही. का? काय आहे, माझ्या राशीचं अक्षर आहे ब आणि ज्योतिष म्हणतो की तुमच्या नाटकाचं नाव हे ब अक्षरापासूनच सुरू झालं पाहिजे. मग नाटकाच्या नावाचा काही विचार केला का? हो हो, येस हा. येस येस. हो, बदसुरत इल्फेस नाटकाचं नाव, किंवा बदनाम इल्मे. तुम्ही नाटकाच्या नावाच्या बाबतीत माझा सल्ला द्या. तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव ठेवा बक बक. आहा, नाही आवडलं? नाही. दुसरं सांग. हा, तुम्ही तुमच्या नाटकाचं नाव ठेवा
बज्जात. बच्चात इलकास्ट. वाह 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 वाह, व्हेरी गुड. ठरलं ठरलं, हेच माझ्या नाटकाचं नाव असेल. दिस विल बी द टायटल ऑफ माय प्ले. तुम्हाला नाटकाचं नाव आवडलं? हो 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 हो, माझ्या नाटकाचा हाच अर्थ आहे. दिस इज द मिनिंग ऑफ माय ड्रामा. माझा नायक बज्जात आहे. ही इज इलकास्ट. कारण कारण तो बेईमान आहे. बिकॉज ही इज डिसऑनेस्ट. तो धोका देतो, प्रतारणा करतो. कोणाशी? स्वतःशी, विथ वन सेल्फ. तो एक शिकला सवरलेला चोर आहे. ही इज अन एज्युकेटेड थीफ. नाटककार, मला एक सांगा, तुमच्या नाटकाची सुरुवात कशी होती? सेल्फ रिस्पेक्ट. ऐका, तर तर जेव्हा पडदा उघडतो, आय मीन व्हेन द कर्टन गोज ओपन, तेव्हा रंगमंचावर स्मशानाचं दृश्य दिसतं. द ग्रेव्हयार्ड इज सीन. गुड 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 गुड. रंगमंचावर अनेक चिता जळत असतात. आय मीन द चिताज आर फायर ऑन द स्टेज. नाटककार, अहो चिता हा मराठी शब्द आहे. इंग्रजी? त्याची काही गरज नाही. त्याची काहीही गरज नाही. बिकॉज इंग्लिश हॅज अडॉप्टेड ऑफ चिता. तर पुढे 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 सरणावरून एक मुर्दा उठतो. A dead man gets up from his सरण. आणि सरण हा सुद्धा शब्द इंग्रजीने अडॉप्ट केलेला आहे. भारतात इंग्रजी सरणावर गेलाय, चढलाय. सो दॅट डेड मॅन गेट्स अप. नाटककार, मला सांगा, तुमच्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला रंगमंचाच्या आजूबाजूला तुम्ही फायर ब्रिगेडच्या गाड्या ठेवणार आहात की नाही? अहो अहो, ही सगळी प्रतीक आहे अहो, मुर्दा कशाचं प्रतीक आहे? आजच्या जीवनाचं. पुढे. किर किर किर. हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे भयान शांततेचं. पिन ड्रॉप सायलेन्स. रहस्य आहे, रहस्य. पुढे. पुढे पुढे मुर्दा चालतोय. अ डेड मॅन इज वॉकिंग. मुर्दा समाज चालतोय. अ डेड सोसायटी इज वॉकिंग. नाटककार, इथे तुमचं ते किर किर किर. इथे किरकिर नसेल, इथे असेल धन 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 धन. आता हे कशाचं प्रतीक आहे? हे ढनढन थ्रिलचं प्रतीक आहे. नाटककार, मुर्दा चालतोय? हा, मुर्दा चालतोय. हा मुर्दा त्या स्त्रीचा आहे, जिला जिला त्या बज्जात जातीच्या हिरोनी धोका दिलाय. द सेंट वुमन डेड बॉडी. काय धोका दिला होत्या हिरोनी? काय धोका दिला हो? हा? आपल्या बायकोला एका खोलीत बंद करून दुसऱ्या खोलीत हा नौकराणी बरोबर प्रेम करत असतो. वन रूम वाईफ अँड अदर रूम नौकराणी अँड लव. समजलं? समज. ही गोष्ट नाही समजली नाटककार. हा मुर्दा चाललाय कुठे? असा चालत फिरत, रमत गमत? त्या बेईमान नवऱ्याचा गळा दाबायला. अशा पद्धतीनं. मला खरं सांगतो नाटककार, तुमचं हे जे नाटक आहे ना, अति बकवास आहे. अहो, आज तुम्हाला हे नाटक बकवास वाटतंय, पण उद्याचं हेच सत्य असेल. Yesterday is बकवास becomes truth tomorrow. आपली ओळख. आनंद, मेजर आनंद आहेत ते.
सर प्लेजर, हॅपीनेस, जॉय. हा माणूस आहे की ऑटो ट्रान्सलेटर? त्यालाच विचार. अहो तुम्ही माणूस आहात की ऑटो ट्रान्सलेटर? प्रत्येक माणूस हा. हा ऑटो ट्रान्सलेटरच असतो. प्रत्येक माणूस आपल्या विचारांचा अनुवाद करीत असतो क्रियेमध्ये. ही ट्रान्सलेट हिज थॉट इनटू द ऍक्शन. बर, मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, त्याचा तुम्ही अनुवाद करा. Well, I speak a sentence and you translate it. अहो मला आधी वाक्य तर बोलू द्या. हा, सूर्यप्रकाश, तुझ्या आठवणीत मी जगते. तुझ्या विना माझं मन लागत नाही. बघ, वाळून मी अगदी काटा झाले, बर्बाद झाले. पहा, माझे डोळे दगडी झाले. चौथ्या पिरियड नंतर मी रिकामीच असेल. मला खिडकी खाली येऊन भेट. हा, सोपं आहे, हा? सोपं आहे, सोपं आहे. हा, इझी, easy, व्हेरी इझी. very easy. ऐका. हा, हा, ऐका. सनलाइट, सनलाइट. My heart is not get fixed anywhere. I am burning in your memory. I have become dried tar. I am destroyed. My eyes have become stone. You meet me under the window behind fourth period when I am empty. मस्त, एक नंबर. तुम्हाला तर अनुवाद विभागात नोकरी करायला पाहिजे. हा, म्हणजे तिथले अनुवादक आहे ना, अशाच प्रकारचे अनुवाद करत असतात. राष्ट्रभाषेची सेवा करतात, त्याचा उद्धार करतात. नोकरी, हा? सर्व्हिस, सरकारी नोकरी, हम्म. गव्हर्नमेंट सर्व्हिस, अनुवाद विभाग, ट्रान्सलेशन डिपार्टमेंट. वा 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 वा. यासाठी मी तुम्हाला कधी भेटू? आय मीन व्हेन शुड आय मीट यू? कधी बेटा? एनी टाइम. हा, तुम्ही माझं नाटक ऐका. नेक्स्ट. थोडं ऐका ना. नाही, चला, नाही. थोडं चला, सुरुवातच सांगतो ना. चला, Please, नाटक please. करा. अहो, ऐका ना. होय. प्लीज, अहो, ऐकू. प्लीज, चला, प्लीज, पुढच्या. प्लीज, 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 पुढच्या प्लीज. पुढच्या वेळी. भेटलाच विशाखाला? हो, काय म्हणतो? विचारत होती फौजी जीवनाबद्दल. म्हणत होती की तिला जर दृष्टी असती तर तिला लढाई बघता आली असती. तिला बघायचं होतं की तत्वाच्या गोष्टी करणारे लोक दुसऱ्यांचा जीव कसा घेतात. म्हणत होती की एक देश जेव्हा दुसऱ्या देशावर आक्रमण करतो तर ते आक्रमण त्या देशाच्या भाकरीवर असतं, त्याच्या अन्नावर असतं. तिला युद्ध बघायचंय, तिला कादंबरी लिहायची. अरे ती नेहमीच असं बोलत असते. तिचं बोलणं ऐकून तर माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आनंद. अरे ती मला तासन तास तिच्या समोर बसवून ठेवते आणि म्हणते लिही शिव आणि बोलत राहते. तिला असं वाटते की ती कादंबरी लिहिते आणि मी तिचा लेखनिक आहे. आणि तू लिहितो? हो, लिहितो, पण तिची नाही, मी माझी कादंबरी लिहितो. काय आहे, मी तिचं मन नाही मोडू शकत. अशा प्रकारे तू तुझी कादंबरी लिहू शकतो? म्हणजे बोलणं ऐकायचं तिचं आणि कादंबरी लिहायची स्वतःची? सवयीनं सगळं जमतं रे आनंद. काय आहे, तिला समाधान मिळतंय बस. ती पुस्तक प्रकाशनाबद्दल, छापण्याबद्दल विचारत असेल ना? हो, विचारते ना. मग काय, मग मीही सांगतो तिला, विशाखा डिअर, तुझं पुस्तक छापल्या गेलेलं आहे, हजारो कॉपीज विकल्या गेल्या आहेत.
अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले, खूप रॉयल्टी आली. विशाखा डिअर, तू भारतातली सर्वश्रेष्ठ लेखिका आहेस. आणि पुस्तकाच्या कॉपी बद्दल विचारलं तर माझं छापलेलं हे पुस्तक मी तिच्या हातावर ठेवून देतो. पण शिवराज, हा धोका आहे. हो, धोका आहे ना. अरे पण हा धोका तिला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. तिला असं वाटते की ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचते, यावरच ती खुश होते, हसते. हे फार विचित्र आहे, धोकादायक आहे शिव. हो, अरे पण मला असं वाटतं की तिनं नेहमी हसत राहावं, खुश राहावं. म्हणून तिच्या भोवती एक खोटं जग तयार केलेलं आहे, ज्या जगामध्ये डोळ्यांनी बघून नाही तर कानांनी ऐकून जगावे लागते. पण शिवराज, काही इलाज नाही आनंद त्याला आता. अरे या खोट्या जगाचं माझ्या मनावर किती ओझ आहे मी तुला काय सांगू. अरे मी कसा जगतोय माझं माझं मला माहिती आहे. पण हे हे तू विशाखाला सांगू नकोस हं. नाही म्हणजे काय आहे, तू पहिला व्यक्ती आहेस ज्याला हे सगळं मी सांगितलेलं आहे. यातलं विशाखाला काहीही कळायला नको आनंद. प्लीज प्लीज तिच्या सुखासाठी. तू मला इतकं नीच आणि क्रूर समजू नकोस रे. तू माझा बालमित्र आहे. मी तुझ्या जीवनात कधी आग नाही लावणार. पण हा 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 तिचा हा भ्रम मी नक्की पक्का करेल. माझ्यावर विश्वास ठेव. हा, अरे 9 वाजले, मला निघायला हवं. कुठे निघालास? अरे तुला माहिती नाही का, रात्रीच्या शोच्या 2 तिकीट बुक झाल्यात अलंकार थिएटरला. कोण येते बरोबर? युअर ग्रेट टायपिस्ट मंजू. आजपासून कोर्टशिप सुरू, 80 दिवसात फायनल. हा, मंजू तुझ्या बरोबर यायला तयार झाली तर? अरे तू विसरलास? अरे मी फौजी माणूस आहे. मी विनंती करत नाही, डायरेक्ट ऑर्डर देतो किंवा घेतो. आय शूट टू किल. बघ मित्रा, माझी टायपिस्ट अडकू नकोस. तुझी टायपिस्ट आता माझी. हा, अरे 3दा सुट्ट्या घेऊन चुकलोय. आता ठरवलं, डू ऑर डाय. हा, ओके, जा जा जा. मंजू वाट बघत असेल. हो, जा चल बाय. बाय. जा, मंजू वाट बघत असेल तिच्या आईला. हॅलो, हा मंजू. काय ग, तू आनंद बरोबर सिनेमाला जातेस? हा हा, नाही म्हणजे तुझी इच्छा नसताना जबरदस्तीने? अगं तसं नाही. ऐकून घे तू पहिले माझं. हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावर. परत ते सगळं जाऊ दे. मी काय सांगतोय ते ऐक. तू आनंद बरोबर थिएटर पर्यंत जा. मी तुमच्या तिकीट ऑलरेडी कॅन्सल केलेले आहे. हा, आणि तिथनं मग सरळ इथेच. ओके, हा, बाकी सगळं आपण इथे आल्यावर बोलूया. चल, ओके, बाय. बस. शिवराज, हा आज ना मी फार प्रसन्न आहे. हा आनंदनं फौजी जीवनातल्या कित्येक घटना मला सांगितल्या. त्यानं सैनिकांना गोळ्या लागून डोळ्यासमोर मरताना पाहिलंय. त्यानं बॉम्ब फुटताना पाहिलंय. त्यानं विमानांना आग लागून खाली जमिनीवर कोसळताना पाहिलंय. त्याच्या या सगळ्या युद्धकथा ऐकून ना
माझ्या डोक्यात काहीतरी सुरू झालंय बघ. हा विशाखा, म्हणजे डोक्यामध्ये एखादा नवीन विचार येतोय का? कादंबरीचा एखादा नवीन विषय? हो, युद्धावर एक नवीन कादंबरी लिहायची इच्छा होते. मिलिटरी हॉस्पिटलच्या नर्सच्या जीवनावर. वा विशाखा, ही कादंबरी लिहायलाच हवी. हा अगं, पण मला एक सांग, तू कसं लिहिशील? नाही म्हणजे ना तू कधी मिलिटरी हॉस्पिटलला गेलेली आहेस, ना कधी युद्ध बघितलंयस. ते सगळं मी आनंदकडून ऐकेल रे. तो वर्णन खूप छान करतो. एकेका घटनेचं चित्र असं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं बघ. नवीन, अगदी नवीन कादंबरी लिहीन मी, आणि ही कादंबरी मराठी साहित्यामध्ये मानाचं स्थान मिळवेल बघ. वा विशाखा, मग तर ही कादंबरी लिहायलाच हवी. हा म्हणजे म्हणजे कसं, तू सांग, मी लिहितो. मला सतत असं वाटत राहतं की तू काही ना काही सांगावं आणि मी लिहत राहावं. विशाखा, अगदी तुझ्या शेजारी बसून मला दिवस रात्र लिहावं लागलं ना तरी सुद्धा मला चालेल. हा नवीन कादंबरी तू लिहीच. लिहीनच, पण आधी जी कादंबरी सुरू आहे आपली ती तर पूर्ण व्हायला हवी का नको? थोडेच राहिली आहे बघ. आपण ना याच आठवड्यात करूयात पूर्ण. हा अगं, ती कादंबरी तर पहिले पूर्ण करायला हवी. हा हजारो वाचक तुझ्या कादंबरीची वाट बघतायत. मला हजारो पत्र आलेली आहेत. सगळेजण मला एकच प्रश्न विचारतायत की आमच्या विशाखाची नवीन कादंबरी कधी येणार आहे, नवीन कादंबरी कधी येणार आहे. हा विशाखा, मी तुला वाचून दाखवतोस की नाही पत्र? हा हे बघ, या आठवड्यामध्ये ही कादंबरी पूर्ण कर बरं. शिवराज, तू मला, माझ्या आत्म्याला जिवंत ठेवलंस. माझ्या वेदना तू लाखो वाचकांपर्यंत पोहोचवल्यास. माझा पती, मित्र सारं झालास. माझ्या आघाड्याची काठी झालास. माझ्यासाठी तू आपलं कविता करणं सुद्धा सोडलंस. नाहीतर मी अभागी, तुझ्यासाठी काही करू शकले नाही. तुला साधा एक कप चहा करून देऊ शकत नाही मी, की तुझ्या शर्टाला बटन टाचू शकत नाही. तुझी पत्नी म्हणून मी अगदी निरर्थक आयुष्य जगते बघ. तुझी ही सगळी तपश्चर्या. अगं नाही ग विशाखा, अगं तू हे काय बोलतीयस? हा हे बघ, तू असं काही बोलू नकोस बरं. तू अशी बोलली की मग मला फार उदास उदास वाटतं. विशाखा, अगं तू आणि मी काय वेगळे आहोत का? शिवराज, मला ना पैसा नको, मला कीर्ती नको, मला ना शिवराज सन्मान सुद्धा नकोय. पण पण माझी एकच इच्छा आहे. मला तुला पुन्हा एकदा डोळे भरून बघायचंय रे. तू माझ्यासाठी हे जे जरा करतोयस ना ते बघायचंय मला. तू म्हणतोस ना नेहमी, बाहेर आपल्या बागेत काश्मीरी गुलाब लावलेत तू, ते बघायचंय मला. हे बघ विशाखा, तू बघशील, तू सारं काही बघशील. हा थोडासा धीर धर. अगं, सगळे डॉक्टर म्हणतात तू पुन्हा बघू शकणार आहेस. पण कधी? तुला आज काही लिहायचं नाहीये का? हा अगं, प्रकाशक ओरडतोय तुझा. सांगते. आधी तू मला सांग, आपण काल कुठवर पोहोचलो होतो? काल? हा, एक मिनिट, एक मिनिट. हा ओके. हा ऐक विशाखा, नाही रीटा, मी पापी नाही. तिने माझ्या गळ्यात हात टाकले, तिने माझ्या केसांमधून हात फिरवले, तिने मला मिठीमध्ये घेऊन डोळ्यांनी आमंत्रण दिले. त्यानंतर जे काही मी केलं तो शरीराचा आग्रह होता, गरज होती. हा, एवढं आठवतंय. आता या पुढलं लिह. हो, ये बस. बैस सावकाश. हा सांग विशाल. चेतन, माणसाच्या प्रत्येक क्षणाची समीक्षा होऊ शकत नाही. आणि जर असं झालं ना तर
माणूस ना तिरस्कार करू शकणार ना प्रेम. क्षणाचा हिशेब तर क्षण निघून गेल्यावरच व्हायला हवा ना. इन्व्हर्टेड कॉमा. हा, विशाखा पेन. पुढे लिही. चेतनच्या डोळ्यात पाणी येऊ बघते, पण कुठली तरी अनामिक शक्ती ते पाणी रोखून धरते आहे. रीटा चेतनचा हात आपल्या हातात घेते. हा, तिला तो हात थंडगार लागतो. पण शिव, तुझा हात इतका गार का? हा, पुढे सांग. आज कुठे चित्तच लागत नाहीये. काही सुचतच नाहीये आज मला. शिवराज, ती मंजू म्हणत होती आपल्या नागपुरात म्हणे अंधविद्यालय सुरू होतंय. हो, होतंय सुरू. आणि ते लोक देणगी जमा करतात ना त्यासाठी. हो, करतायत वाटतं. मीही ऐकलंय असंच. शिवराज, मला सुद्धा त्या विद्यालयाला देणगी द्यायची आहे रे. मलाही त्या लहान मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. हा ठीक आहे, देऊन टाकू. एक 1000-1500 रुपये देऊन टाकू. 1000-1500? अरे एवढी तर आपण गणपतीत वर्गणी देतो. मला असं वाटतं किमान 21,000 तरी द्यायला हवेत. काय? किती? 21,000? अगं एवढे पैसे आणायचे कुठून? माझ्या पुस्तकाची रॉयल्टी आहे की. मला तर असं वाटतं शिवराज, या नव्या कादंबरीची संपूर्ण रॉयल्टीज आपण तिथे देऊन देऊया देणगी म्हणून. पुस्तकाची पूर्ण रॉयल्टी? तुझी काही हरकत? अगं अगं छे छे, माझी कसली हरकत असणार आहे. तुझी इच्छा आहे ना, तर आपण या पुस्तकाची पूर्ण रॉयल्टी त्या संस्थेला देऊया. खुश? हॅपी? हा? अगं पण ते आधी पुस्तक तर पूर्ण कर. तू किती चांगला आहेस शिवराज. किती किती चांगला आहेस तू. माझं सगळं ऐकतोस तू. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस. माणूस म्हणून तू फार मोठा आहेस बघ शिवराज. 4च दिवसात पूर्ण करते ही कादंबरी. पण बाहेर कसलासा आवाज आला, कोणी आलंय का? मंजू आली. मंजू, अगं तू गेली नाहीस अजून घरी. किती वाजलेत? 9:40. शिवराज, तू हिच्याकडनं ना फार काम करून घेतोस बघ. जाऊ दे बरं हिला घरी. फार रात्र झाली आता. घरी जाऊन आले मी. चला, तुमच्या डोळ्यामध्ये औषध टाकून देते. अच्छा, आलीस होय. बरं शिवराज, ते 21,000ची देणगी लक्षात ठेवायचं. हा हो, आहे लक्षात. हा. आणि आज माझ्या कादंबरीवर मार्तंडदेव बोलणार होते वाटतं ना आकाशवाणीवर. हो, बोलणार आहे. चला, त्यांच्या कार्यक्रमाला वेळ आहे. तुमच्या डोळ्यामध्ये आधी औषध टाकून देते. चला. हॅलो, गोयल साहेब, शिवराज. हा, म्हटलं कुठपर्यंत आले आपल्या खरेदीची प्रोसेस? हा, गोयल साहेब, तुम्हाला मगाशीच सांगितलं आपल्याला उद्याच्या उद्या ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. हा, हवं असेल तर मी फायनल पेमेंटचा चेक पाठवून देतो गोयल साहेब. त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? हा हा, ती ताबडतोब करा. उद्याच्या उद्या आपल्याला खरेदी कंप्लीट करायची. हा हा, लागा कामाला. हा, डॉक्युमेंट्स करा. राईट, ओके. चल गोयल साहेब, नाही मला वाटलं फोन ठेवला की काय. नाही, मला आणखी काही पैसे इन्व्हेस्ट करायचे होते. हा, काहीतरी बेस्ट
बेस्ट ऑप्शन बघा. हा शेअर्स ठीक आहे, बघूया. आपण उद्याला भेटू त्यावेळेला चर्चा करूया. राईट, ओके ठीक. टाकले तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉप. हो टाकले. हे बघ मंजू, तू त्या आनंद पासून जरा सावध राहा. त्याच्या बोलण्याला फार फसू नकोस. फार डेंजरस माणूस आहे तो. पण तुझ्या इतका डेंजरस नाही तो. तू खूप चलाक आहे शिव. पुस्तक जर विशाखाच्या नावाने छापले गेले असते तरी पैसे तर तुलाच मिळाले असते ना. पण तुला पैशांबरोबर प्रसिद्ध व्हायचं होतं आणि प्रसिद्धीचं भूत तुझ्या डोक्यात शिरलंय शिव. मंजू, मंजू, एखाद्या मोहाच्या क्षणी माणूस फसतो. हे बघ, हे बघ, मी कवी होतो, पण कवी म्हणून कदाचित मी प्रसिद्ध होऊ शकलो नसतो. मला मला साहित्यिक यशाची भूक होती. विशाखाची विशाखाची पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा ती आंधळी होती. आणि याच वेळेला माझ्या मनामध्ये एक स्वार्थ जागा झाला. मी बेईमान झालो. विशाखाची पहिली कादंबरी छापल्या गेली, पण त्यावर लेखक म्हणून नाव होतं शिवराज समर्थ. मला काय ठाऊक होतं की तिच्या पहिल्या कादंबरीचं एवढं स्वागत होईल. पण हजारो प्रती विकल्या गेल्या. एका वर्षामध्ये 4 आवृत्ती निघाल्या. पैशांचा अक्षरशः पाऊस पडायला लागला. जिकडे तिकडे याच पुस्तकाची चर्चा. एका रात्रीमध्ये मी भारतातला सर्वश्रेष्ठ लेखक झालो होतो. त्यानंतर माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. ही विशाखा आहे ना, विशाखा ही माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी झाली होती. कुकुचकू, कुकुचकू. पण हे सगळं कुठवर झाले शिव? चालेल ग, चालेल. हे बघ ना, विशाखाच्या डोळ्यांचा कधी इलाज होणार आहे ना, तिची दृष्टी कधी परत येणार आहे. आंधळ दळतय, आंधळ दळेल. नाही शिव, माझा दिला तर सुटत चाललाय. हे सगळं असं? तू धीर धर ग, काही होत नाही. हे बघ, सध्या जे काय चाललेलं आहे त्यात काय वाईट आहे? नाही शिव, मला सन्मानाने जगायचं रे तुझ्यासोबत. हे असं नाही. जा जा, 10 वाजले. विशाखाला घेऊन ये, तिच्या कार्यक्रमाची वेळ झाली आहे. जा जा. ऐक विशाखा, श्रोते हो, आताच आपण पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग माळवा ऐकला. 512.8 अर्थात 585 किलोहर्ट्झ वर हे आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले. आता ऐकवीत आहोत प्रसिद्ध लेखिका विशाखा समर्थ यांनी लिहिलेल्या कादंबरीचं सुप्रसिद्ध समीक्षक मार्तंड देव यांनी केलेलं समीक्षण. आज कादंबरी या साहित्य प्रकारावर जर दृष्टी टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की विशाखा समर्थ यांच्या कादंबरी गेल्या 25 ते 30 वर्षात माणूस, त्याचं मन या अर्थानं जर कुठल्या लेखिकेनं अतिशय खोलवर जाऊन विचार केलेला असेल, विश्लेषण केलं असेल,
तर ते फक्त विशाखा समर्थ या लेखिकेत. कादंबरी साहित्य प्रकारामध्ये आजच्या काळामध्ये विशाखा ही सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहे असंच म्हणावं लागेल.